नमस्कार मित्रांनो, आपण रोज अनुभवतो दिवस आणि रात्र. पण हे नेमकं कसं होतं याचं उत्तर आहे आपल्या ग्रहामध्ये, आणि ती म्हणजे पृथ्वी. पृथ्वी दोन प्रकारे हालचाल करते. एक, ती स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरते, आणि दुसरी म्हणजे ती सूर्याभोवती फिरते. आणि त्याच्यामुळेच दिवस आणि रात्र होतात. आता पृथ्वीला स्वतःच्या अक्षाभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. म्हणूनच आपण एक दिवस असं म्हणतो. पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या दिशेने असतो तिथे प्रकाश पडतो आणि तिथे दिवस असतो, आणि जो भाग सूर्याच्या विरुद्ध दिशेला असतो तिथे प्रकाश पोहोचत नाही, सूर्यकिरण पोहोचत नाही, म्हणून तिथे रात्र असते. यामुळेच एका वेळी पृथ्वीच्या एका भागामध्ये दिवस असतो तर दुसऱ्या भागामध्ये रात्र असते. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे. पृथ्वी ही सरळ उभी नाही, ती 23.5 अंशांनी झुकलेली आहे, टिल्ट आहे, आणि यालाच म्हणतात ॲक्झियल टिल्ट. ही झुकलेली स्थिती खूप महत्वाची आहे, कारण याच्यामुळेच वर्षभर दिवस आणि रात्रीची लांबी बदलत राहते. कधी दिवस मोठा असतो तर कधी रात्र मोठी असते. पृथ्वीच्या मधल्या भागात, ज्याला इक्वेटर म्हणतात, तिथे दिवस आणि रात्र हे समान असतात. पण पृथ्वीच्या ध्रुवांच्या जवळ, ज्याला आपण उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव म्हणतो, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, इथे परिस्थिती ही खूप वेगळी असते. काही ठिकाणी असा काळ येतो जिथे सूर्य मावळतच नाही, म्हणजे सतत दिवस असतो. काही ठिकाणी असा काळ येतो जिथे सूर्य उगवतच नाही, म्हणजे सतत रात्र असते. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणूनच आपल्याला सूर्य पूर्वेला उगवताना दिसतो आणि पश्चिमेला मावळताना दिसतो. प्रत्यक्षात सूर्य हलत नाही, आपणच फिरत असतो. पृथ्वी गोल अंडाकृती असल्यामुळे सगळ्या ठिकाणी एकाच वेळी सूर्यप्रकाश पोहोचत नाही. म्हणूनच जगभर वेगवेगळ्या वेळा ह्या ठरवण्यात आलेल्या आहेत, आणि ह्यालाच म्हणतात टाइम झोन. उदाहरणार्थ, भारतामध्ये दिवस असताना पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला मात्र रात्र असते. तर सारांश असा मित्रांनो, दिवस आणि रात्र तयार होतात कारण पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते. सूर्याकडे असलेला भाग हा दिवस अनुभवतो आणि सूर्याच्या विरुद्ध दिशेला असलेला भाग हा रात्र अनुभवतो. आणि ही प्रक्रिया ही अब्जावधी वर्षांपासून चालत आलेली आहे आणि ती पुढेही अशीच चालू राहणार आहे. दिवस आणि रात्र ह्या फक्त वेळा नाहीत, तर ती आपल्या ग्रहाची या सततच्या हालचालींचा परिणाम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि अगोदरच्या व्हिडिओ सुद्धा बघायला विसरू नका. धन्यवाद.